मराठा क्रांती ठोको मोर्चाचे 150 ते 200 समन्वयक आज मातोश्रीवरती येणार आहेत। ठाकरेंनी आपल्या आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ही मोर्चाकडून करण्यात आलेली आहे। कालच सकल मराठा मोर्चाचे प्रतिनिधी मातोश्रीवरती ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले होते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, एकीकडे मागच्या काही दिवसांमध्ये पवारांना मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं घेरलेलं होतं आणि आता थेट आरक्षणाचे कार्यकर्ते हे मातोश्रीवरती पोहोचतात। आपण पाहिलं मागील वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये जे आंदोलन आहे ते सुरू आहे आणि त्यानंतर आता प्रत्येक नेत्यांनी आपली जी राज्यातील मोठे मोठे नेते त्यांनी आपल्या मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडावी। त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चा हे त्यांनी थोड्या दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता आज काल उद्धव ठाकरेंना भेटण्याकरता आले होते। मात्र काल उद्धव ठाकरे यांची भेट नाही झाली होती। मात्र आज पुन्हा कमीत कमी 150 ते 200 जे कार्यकर्ते व समन्वयक आहे जे मराठी क्रांती ठोक मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत ते सर्व आज उद्धव ठाकरेंना भेटण्याकरता मातोश्री इथे 12 वाजता जाणार आहे आणि नेमका त्यांच्या पक्षाच्या उद्धव ठाकरेंची भूमिका काय ही स्पष्ट करावी अशी त्यांच्याकडून मागणी केली जाणार। अर्थात पहिला आज देखील उद्धव ठाकरेंची भेट होती की नाही हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असेल आणि भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर काय चर्चा होते आणि आजच्या दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांची जो संपूर्ण आंदोलन सुरू आहे त्यावरती आपली भूमिका काय मांडणार हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असेल। बरोबर आहे। ज्यावेळेला मराठा कार्यकर्ते हे शरद पवारांना भेटलेले होते तेव्हा शरद पवारांनी अर्थातच लाईव्ह चर्चा घडवण्याची भूमिका मांडलेली होती। आता अर्थात यावरती उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।